सूर्यता सांग 17. पूर्व पक्षाने शंका विचारली होती की अहो पण या 7 अण्णांच्या जर सृष्टीतच अंतर्भाव होतो तर त्यामुळे तीही म्हणजे ईश निर्मितच आहेत, मग त्यांना तुम्ही जीव निर्मित आहेत असे कसे म्हणता? तर याचे उत्तर म्हणजे पुढील श्लोकातून दिलेले आहे. श्लोक सांगितलाय, ईशेन यज्ञपेतानि निर्मितानि स्वरूपतः तथापि ज्ञान कर्मभ्याम जीवोकाशी तदनताम. तर अन्वयार्थ सांगितलाय तदनताम. जरी ईश्वराने म्हणजे स्वरूपता पदार्थ रूपाने म्हणजे यांची जरी निर्मिती केली असली तरी जीवाने ज्ञान आणि कर्म यांच्या योगाने म्हणजे त्यांना आपले अन्न केलेले आहे. अन्नाचे 2 प्रकाराने विनियोग झाला. एक स्वरूपता ईश्वराने तयार केला. स्वरूपता म्हणजे त्या धान्याचं, जसं मी तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं की ज्वारी स्वरूपता ईश्वराने तयार केली. आणि त्या ज्वारीपासून काय करायचं, काय बनवायचं ते त्यांनी जीवानी. मग त्याच्यापासून त्यांनी ते वेगवेगळे नाना पदार्थ तयार केले. एकच हरभऱ्याची डाळ पण दीपावळीत किती ठिकाणी वापरता तुम्ही? बऱ्याच ठिकाणी त्या डाळीचा विनियोग करून देतात. कशात काय मिसळून त्यांनी म्हणून जीवाने तयार केलेलं अन्न, जीवाने अन्न तयार केलं, ईश्वराने स्वरूपता केलं आणि जीवाने प्रयत्न आणि ज्ञान त्याच्याद्वारे, प्रयत्न म्हणजेच कर्म, त्याच्याद्वारे काय केलेलं आहे, तयार केलेलं. चल पुढे प्रकाश सांगितलाय की याचे सगळं पदार्थ म्हणजे ईश्वराने जरी निर्माण केलेले असले, याच्यावर सर्व पदार्थ ईश्वरानेच निर्माण केलेले आहेत. त्याच्यात कुठली शंका नाही. त्याच्यात काही शंका आहे कोणाला? कोणी आमकं तयार केले, फलाण्याने तमकं केले असं काहीच नाही. सगळ्या सृष्टीतले सगळे पदार्थ ईश्वरानेच निर्माण केले. कारण त्याच्याकडे तेवढी शक्ती आहे, त्याच्याकडे ते ज्ञान आहे, त्याच्याकडून प्रयत्न संभवनीय आहे आणि ते संपूर्ण विश्व त्याने स्वतःच्या हातात आहे, त्याच्या ताब्यात आहे. जसं कुंभाराच्या हातात मातीचा गोळा आहे तसा त्याच्या हातामध्ये विश्वरूपी ब्रह्मांडरूपी अनंत गोळे त्याच्या हातात आहेत. म्हणून तो बनवतो, पण कुंभारासारखा बनवत नाही. पुढे सांगतील. तर ईश्वराने जरी त्यांची उत्पत्ती काय केलेली असली तरी उत्पत्ती करून भागत नाही. तर जीवांना त्या सर्व पदार्थांचे म्हणजे जे धर्म आहेत पदार्थांचे तर ते समजून घेऊन व्यवहार करावा लागतो. त्या पदार्थांच्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्मांच्या प्रतीते येतात आणि त्या धर्मानुसार तिथे व्यवहार होतात. अगदी माणसाचे सुद्धा जर आपण पाहिलं तर अनेक वेगवेगळे स्वभाव दिसतात. म्हणून प्रत्येक माणसाबरोबर एक मनुष्य व्यवहार करताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने करतो. नाही तर मनुष्य हा तर ईश्वर निर्मित, स्वरूपता ईश्वर निर्मितच आहे, पण त्याच्याबरोबर जे व्यवहार केले जातात तर लगेच तो म्हणतो की ते का आमचं त्यांचं नाही पटत. आता त्याचं ह्याचं का पटत नाही तर त्याच्यातले धर्म वेगळे, त्याच्यातले गुणधर्म वेगळे आहेत, गुण वेगळे आहेत आणि त्याला अनुसरून त्याचा व्यवहार होतो. म्हणून त्याला ते नाही पटत. म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी तिथं यादीच टाकलेली त्यांनी त्या पदार्थांची की व्याघ्र, गाय, सर्प, मुंगूस, मनुष्य, पशु, पक्षी, गवत, दगड, माती, काय म्हणताल ते धरा. दगड, माती, जे पदार्थ आहेत ना त्या प्रत्येक पदार्थाचे स्वतंत्र धर्म आहेत. नाही अगदी कसे राहतात आणि त्याला अनुसरून ते तसं करतात आणि मग त्याच्याबरोबर तसा व्यवहार होतो. चला, ईश्वराने व्याघ्र, गाय, सर्प, मुंगूस, मनुष्य, पशु, पक्षी, परत आता पक्षामध्ये इतके पक्षी आहेत पण पोपटच का पाळतात? त्याचा धर्म आवडला कारण नाही तो असा गोजरा आणि तो बोलताना फार सुंदर बोलतो. त्याला असं शिकवलं की तो बरोबर शिकतो. त्याला अर्थ माहीत नसतो पण तो शिकतो बरोबर. म्हणजे त्याच्याबरोबर अशी प्रॅक्टिस केली ना शिट्टीमधून की मग तो असा तेच आहे ते सेम बोलतो. तुम्ही जे शिकवाल ना ते बोलतो. कानामागं देऊ का असं त्याला जर शिकवलं तर आले या बसा राम राम असं शिकवले की चालतं. या बसा राम राम. या पदाचा अर्थ माहित नाही, राम राम पदाचा अर्थ माहित नाही पण तो बोलतो. तुम्हाला बाकीच्या पक्षापेक्षा जास्त प्रेम त्या पोपटावर होतं.
किंवा हे आता गाई म्हशी यांचं पालन केलं जातं तर त्यांच्यातल्या धर्माकडे पाहून केलं जातं फायद्याच्या दृष्टीने असं ते म्हटले ते जर्सी गाईचे जे हे आहेत ना नर काय म्हणतात त्याला बैल आणले म्हणतात त्याचं कोणी पालनच करत नाही म्हणले फुकट घेऊन जा म्हणतात आणि गाई व्याली तिला जर त्या जर्सीला जर गाई झाली मादी झाली तर त्याला त्याची किंमत किती आहे त्याच्या किमती येतं बघ ते असे काय फुकट दिली जात नाही पण हे जर जन्माला आलं तर ते म्हणजे फुकट घेऊन जा काय विशेष आहे ना ते त्यातले दोन्ही सारखेच येत नाही ईश्वर निर्मित एकाची किंमत वाढली धर्मामुळं आणि एकाची घासाळी ते दूध द्यायला उपयोगी ठरते त्याची किंमत येते याची काय होते गावरान गाईचा बैल त्याची किंमत आहे गावरान गाईच्या बैलाची किंमत आहे कारण तो कष्टाला चांगला आहे हे काय काम नाही करत का कोणाला का वापरत नाही किंमत कमी आहे फुकट फुकट लोक म्हणतात घेऊन जा भातनागुडीला त्याला जोडतात त्याला रेड्याबरोबर असं ना चला पण हे किती वेगवेगळे पदार्थ निर्माण होत आहेत झालेले आहेत आणि त्यांचा विनियोग वेगवेगळा केला आहे तो मानवाने केलेला दिसतो किंवा त्याच्याबरोबर सगळे व्यवहार भिन्न भिन्न होतात म्हणून जीवाने सुद्धा जीवाचा सुद्धा सहभाग आहे का नाही त्याच्यात बरीच लोक म्हणतात हे माणसाने केलंय ईश्वराने निर्माण केलेल्या पदार्थात बराचसा फेरबदल कोणी केलाय माणसाने केला तो त्याला अनुसरून तसा वापर करतोय तो म्हणजे ईश्वराने सिमेंट तयार केलंय का नाही दगड केलाय दगड केला माती बनवली पण सिमेंट माणसाने केलं आता माणसाने केलं म्हणजे त्यांनी काय दुसरं नवीन आणलेलं आहे असं स्वरूपता सिमेंट देवानेच केलेलं आहे दगडापासूनच त्याच्यात काही केमिकल्स वापरले जातात आणि त्याच्यापासून सिमेंट उत्पन्न होतं आणि स्वरूपता सिमेंट कोणी केलेलं आहे ईश्वराने आणि त्याला सिमेंट मध्ये रूपांतरित करण्याचं काम जीवाकडून पुढे म्हणजे ईश्वराने अशा सृष्टीतले अनंत पदार्थ निर्माण केलेले आहेत त्यातील प्रत्येक दुसऱ्या विषयी किंवा परस्पर विषयी ते निरनिराळी भावना करतात उदाहरणार्थ वाघाला वाटते की गाय हे आपले भक्ष्य आहे आणि गायीला वाटते वाघाला बघून की हा किती दुष्ट प्राणी आहे हा आपल्याला खाऊन टाकील अशी म्हणजे तिची भावना असते म्हणजे प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते भावच तयार होतात ते जे पदार्थ ते समोर समोर जसे येत राहतात तशा त्याच्यात गुण आणि त्यांचे कर्म याच्यावर आधारित भावांच्या उत्पत्ती होतात म्हणजे प्रत्येकाला दुसऱ्या विषयी त्याच्या धर्माप्रमाणे प्रिय अप्रिय किंवा उपेक्ष अशा भावना निर्माण होतात प्रिय अप्रिय आणि उपेक्ष हे बाह्य पदार्थात लागू होतात आत्मभिन्न सगळ्या पदार्थाला प्रिय अप्रिय आणि उपेक्ष आणि आत्म्याला काय म्हणतात आत्माच म्हणतात म्हणून त्याचे गटामध्ये 4 केले आणि हे 3 बाहेर आहेत प्रिय अप्रिय जे पदार्थ आहेत आता हे फूल सुंदर दिसतंय प्रिय आहे म्हणजे याचा विनियोग झाला ग्रंथावर व्हायला हे काय झाला प्रिय झालं तेच जागेवर एखादा ज्या पदार्थाचा विनियोग होत नाही असाच पडलेला आहे त्याला कोणी ते म्हणा कितीतरी गलिच्छ पदार्थ बाहेर पाहिल्यावरती ते म्हणतात ते अप्रिय दिसतात ते नाक धरून चालले आणि काहींचा उपयोगच होत नाही म्हणून उपेक्ष म्हणून पडलेले असतात तसेच पडलेले असतात त्याला हात लावायची गरज त्याच्याविषयी प्रिय आणि अप्रिय हे दोन्ही भावना असतात पुढे सांगितले की ही जी जीवकृत भावना आहे तर ही म्हणजे ज्याच्या त्याच्या विहित आणि निषिद्ध ज्ञान कर्माप्रमाणे होत असते बरोबर ज्ञान आणि कर्म त्याच्याप्रमाणे या भावना बदलत असतात देवताधिकांविषयी जे सत ज्ञान आहे तर ते विहित ज्ञान आहे आणि परश्री इत्यादी विषयी जे दुष्ट ज्ञान आहे तर ते निषिद्ध ज्ञान आहे म्हणून सांगितलेले बरोबर त्याचप्रमाणे यज्ञादी रूप जे ज्ञान आहे तर ते विहित कर्म आहे म्हणजे आता याच्यातही हे निषिद्ध ज्ञान आहे हे दुष्ट व्यक्तीच्या दृष्टीने नाही तर वेदामधून सांगितलेला आहे हा विषय म्हणून त्याच्या दृष्टीने झालं आता निषिद्ध कर्म करणारा व्यक्ती हा याला कुठं मानतो तेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये ते विषयच नाही पण शास्त्रवंत शास्त्राने विहित निषिद्ध वैभव भाग करून दिले
आणि जो कोणी धर्माचरण करतो त्याच्या दृष्टीने परस्त्री इत्यादी विषयीचे दुष्ट ज्ञान हे निषिद्ध होय. तसेच त्याचप्रमाणे या ज्ञानीरूप जे सत्कर्म आहे तर ते विहित कर्म आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि हिंसादिरूप पीडा देणारे जे कर्म आहे तर ते निषिद्ध कर्म आहे म्हणून सांगितलेलं आहे. विहित कर्म, सत्कर्म आणि दुष्टकर्म, पुण्यते परोपकार, पापते परपीडा, आणि नाही जोडा दुजायसी तुकोबऱ्या म्हणतात. तसं पुण्य म्हणजेच परोपकार आणि पाप म्हणजेच परपीडा. दुसऱ्याला पीडा मग कायिक, वाचिक, मानसिक कशी का द्यायना तुम्ही, तर त्याच्या कशात जाईल ते पापामध्ये जाईल. त्याला पाप म्हटलं. या ठिकाणी बृहदारण्यक उपनिषदामधली एक श्रुती सांगितलेली आहे की तम विद्या कर्मणी समन्वार भेते पूर्व प्रज्ञाच. तर याचा अर्थ असं सांगितलेला आहे की प्रत्येक प्राण्याचे म्हणजे ज्ञान, कर्म आणि वासना तर ही अंतकाली त्याच्या बरोबर म्हणजे जात असतात. पूर्वप्रज्ञाच्या भेटी विद्या कर्मणी, विद्या म्हणजे ज्ञान, कर्मणी म्हणजे कर्म म्हणजे ज्ञान आणि कर्म, आणि समन्वार भेटे याच्यात वासनेचा अंतर्भाव. तर हे सगळे पूर्वप्रज्ञाच्या म्हणजे पूर्वप्रज्ञा म्हणजे पहिलं जे ज्ञान आहे म्हणजे वासनायुक्त जे ज्ञान आहे हे सगळे त्या व्यक्तीच्या अंतकाळी बरोबर जातात असं म्हटलं आहे. तर मी परत नाही पाहिली, ही श्रुती पाहिजे होती मला. चला, प्रत्येक प्राण्याचे या ठिकाणी प्रत्येक प्राण्याचं असं आहे ना. मग प्रत्येक प्राण्याचं ज्ञान, कर्म, ज्ञानाचा नाश कुठं होतो. समजा वाघाच्या ठिकाणी असणार प्रत्येक प्राण्याचं तुम्हाला माणसाचं म्हणायला पाहिजे होतं असं वाटलं का? मानवाचं या ठिकाणी काय प्रत्येक प्राण्याचं ज्ञान, कर्म आणि वासना हे काय अंत आहे त्याच्याबरोबर जातात. म्हणजे आता प्राणी जर धरलं तर प्राणी तिथं पाप, वासना वगैरे तिथं ते त्या ठिकाणी काय फक्त भोग भोगायचे जे आहे. तुम्हाला हे म्हणायचं आहे की हे जे बाकीचे पशवादिक आहेत ना यांचं कर्म लागू होत नाही, माणसाचंच लागू होत. बस एवढंच आहे ना. त्याचा अर्थ असा आहे की जे कर्म केलं जातं ना त्याच्यात इथं काय झालेले संस्कार. कर्म कशाच्या द्वारे जाईल ते संस्काराच्या द्वारे परावर्तित होतो. समजा वाघाने गाया खाल्ल्या त्याला पाप नाही लागणार, त्याला पाप नाही लागणार. त्याचं कारण काय, त्याला पाप पुण्य निर्माण करायची क्षमताच नाही. पण कर्म जे करतो ना त्या कर्माचा संस्कार होतोच. कर्माचा संस्कार होतो. जसं मी तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं त्या पुढचा जन्म तुम्हाला गायीचा लागला, मग वासरू म्हणून जन्माला आल्यावरती ते काशीकडे जात आहे का नाही, याला कारणीभूत कोण? कर्मजन्य संस्कार. ते कर्माचा संस्कार म्हणून त्याला हे कर्म करावं असं कसं काय वाटलं, तेव्हा काशीला जाऊनच दूध प्यावं असं कसं वाटलं? त्याचं कारण नाही तर फक्त माणसाचाच होतो म्हणता जनावरांचे हे संस्कार व्हायला नाही पाहिजे आणि त्याला पुढच्या जन्मात बी नाही आठवलं पाहिजे काय. पण तसं अनादी संस्कार सुद्धा फक्त त्याचं पाप पुण्याची गणती मात्र नाही. वासना पण वासना जाते आहे तशी वासना जाते. वासना, कर्म आणि ज्ञान ते हे जे आहे ना ते जात. कित्येक आता मानवाला मानवाचं आठवते जन्मामधले काही काही उदाहरणे सापडतात की मागच्या जन्मात तो कोणत्या घरात होता हेपर्यंत कदाचित कळू शकतं. 100% मध्ये नाही, 0.00 मध्ये अपवादात्मक आहे. पण हे कर्म, ज्ञान आणि वासना या पुढच्या जन्मात प्रत्येक प्राण्याच्या उद्धृत होतात. म्हणून माणसाच्याच होतात. फक्त पुण्यामध्ये हिशोब मात्र मानवाचा धरला. पुढे सांगितले की अर्थात ईशकृत जरी सर्वदा एक रूपाने असले तरी जीव स्वतःच्या म्हणजे समजुतीप्रमाणे त्याच्या अनेक रूपाचे करतो तो. आणि हे पुढील श्लोकात सांगितलेलं आहे. कोण सांगताय सांगा, चोवीस आहे. कुठला श्लोक? ईशकार्यं जीवभोग्यं जगद्व्याप्यं समन्वितं पितृजन्य भर्तृभोग्या यथा योषित तीक्षता. म्हणजे ज्याप्रमाणे स्त्री म्हणजे पित्यापासून होणारी पिते म्हणजे पतीची भोग्य असते. तुम्हाला वो मी सांगितली होती माऊलींची काय आपणची विवून मम म्हणे पिता की तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिर्के. तर शिर्के म्हणजे प्रवेश करतो.
शिरके. ज्या वेळेला शिरके शिरके असं म्हणजे प्रवेश करणं, हो. म्हणजे ही माझी पत्नी आहे असा स्वीकार कोणी केला? जावयाने. आणि ही माझी मुलगी आहे हिचा त्याग पित्याने केला. लग्न लावून दिलं, त्याच्याबरोबर ते एक जण सुटला आणि एक जण गुंतला. त्याने कार्यात पुढे आता सुख दुःख काय झाली तर ती आजारी पडली, कुठं काय झालंय तर हा पळापळी कोण करताय? जावई, कारण तो गुंतलेला आहे. आणि अशा पद्धतीने तर एकच त्या स्त्रीचा जन्म वास्तविक पाहता पित्याने बी केलेला नाही, तर तो ईश्वर निर्मित आहे. आणि त्या ज्याप्रमाणे ती स्त्री ही पित्यापासून उत्पन्न झाली तर त्या पित्याचा भाव काय? म्हणजे मुलगी, त्याची मुलगी. तर तो म्हणते ही माझी मुलगी आहे. ही मुलगी तर तिच्याविषयीचं जे वर्तन आहे, भाव आहे, तो विचार आहे, तो सगळाच भिन्न आहे. आणि तो ज्या वेळेला तिचा विवाह झाला त्यावेळेला तिच्या पतीचा तिच्याविषयीचा भाव काय? माझी पत्नी आहे, म्हणून तिथं असं म्हटलेलं आहे की पतीची भोग्य असते. त्याप्रमाणे जगत हे ईश्वराचं म्हणजे कार्य आहे आणि जीवाचं भोग्य. जीवाचं भोग्य सिद्ध झालं का नाही? स्त्री आणि पुरुष या दोघांनाही जन्म कोणी दिला? ईश्वराने दिला. आणि भाव निर्माण कोणी केले? जीवाने भाव निर्माण केले. ही माझी मुलगी आहे, ही माझी पत्नी आहे, ही माझी आई आहे, ही माझे काकू आहे. कितीतरी एका स्त्रीच्या विषयी कितीतरी सगळ्यांचे वेगवेगळे भाव लागो. एका पुरुषाविषयी सुद्धा तसेच भाव चालू होता. हा माझा बाप आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा काका आहे, असं. तर त्या याच्यातून भोग्यता लक्षात येते. सांगा. प्रकाशमध्ये सांगितलं की म्हणजे एकाने पदार्थ निर्माण केला आणि दुसऱ्याने भोग घ्यावा हे चुकीचं आहे असं एखाद्याला वाटत. तर एकाने पदार्थ निर्माण करावा म्हणजे ईश्वराने, आणि दुसऱ्याने त्याचा उपभोग घ्यावा हे अयोग्य आहे असे कोणी न्यायी म्हणेल. त्याच्याकडे लई न्याय असेल तर, पण तो त्याचा न्याय चुकीचा आहे. म्हणून व्यवहारात सुद्धा पुष्कळ वेळा असाच प्रकार घडतो का म्हणजे त्याला अन्याय असं कोणीच म्हणत नाही. अन्याय असं कोणीच म्हणत नाही. त्याला अन्याय व्यवहारात असे पदार्थ असा भाग होतो, पण त्याला अन्याय असं कोणी म्हणत नाही. मुलीचं लग्न लावून दिल्यानंतर ते पतीच्या ताब्यात गेलेले, त्यावेळेला पतीचा तिच्याबरोबरचा व्यवहार भिन्न आहे. हा अन्याय आहे का? बापाने असा म्हटलं की माझ्या मुलीवरती अन्याय होत, असं पिता म्हणत नाही. कारण हा जगतामधला व्यवहारच आहे, तो तसाच व्यवहार आहे. त्याच्याशिवाय ही सृष्टी बी चालणार नाही. चला. ईश्वर हा कर्म साक्षी आहे आणि जीवांना तो कर्म भोग देतो, म्हणजे कर्माचं फल देतो जीवांसाठी. म्हणून तर निष्काम. आता कर्माध्यक्ष कर्मसाक्षी कोण आहे? ईश्वर हा. आणि त्याच्या कर्माध्यक्ष म्हणजे अध्यक्षाने काहीच करायचं नसतं. जसे राष्ट्रपती आपले राष्ट्रपती नाही काय करत, राष्ट्रपती सही करतात आणि सगळं काम त्यांच्या खालचं मंत्रिमंडळ म्हणजे पंतप्रधान, उपपंतप्रधान असतील तर, किंवा त्यांचं मंत्रिमंडळ हे ते कार्य करतात. तसा हा ईश्वर हा सृष्टीचा कार्याध्यक्ष आहे. मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरं हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. तर तेव्हा भगवंतही म्हणतात भगवद्गीतेत, असल्यामुळे जीवांना कर्मानुरूप फल मिळावे म्हणून तो जग निर्माण करतो. तो ज्याने जग निर्माण केलं. पण जग निर्माण का केलं? तर ज्या ज्या जीवांनी जशी कर्म केली तर त्यांना तसं फल प्राप्त झालं पाहिजे. मग त्याला अनुसरून सृष्टी निर्माण करतो. तर ते अत्यंत, जरी आपण फटकन वाचून घेतलं की त्या कर्मानुसार वाच करतो, तरी त्याला पाहणं किती संगती हो. तुम्हाला नेहमी सांगत असतो, अगदी छोट्या छोट्या गोष्टी राहतात ना. एकच भाजी निर्माण केली तर कोणत्या भाजीचं कोणतं पान कोणाच्या मुखात जायचंय, जरी एकत्रच जरी तुम्ही उलटी पालती केली, भाजी तयार केली, बनवली, तरी त्याच्यातला कोणती तुरुंबी कोणाच्या तोंडात जाणार आहे याच्याविषयी त्याचंच कर्म कारणीभूत आहे ना. चुकून तुमच्यात मुखात जाणारी माझ्याकडे जर गेली, त्याच्यापासून जर माझं रक्त बनलं तर इतका बारका व्हायचा की त्याच्यातले त्याच्याच पासून तेच होईल, त्याच्यातून होईल आणि त्याची निर्मिती होईल. काय विशेष आहे? चला.
ईश्वर हा स्वतः म्हणजे किंवा अनेक प्राणी मरतात इथे, तर आपण पाहिले, आपल्याला माहित नाही याच्यात किती लोक किती प्राणी मरतायत, कीटक मरतात का नाही, मग त्या प्राणी मरतात तर त्याला त्यावेळेला मारावं लागतं, कारण त्या प्राण्याचं शरीर हे कोणाचं तरी अन्न असतं. त्याच्या अंतर्गत जे सूक्ष्म जीव कितीतरी वाढतात, कारण ते जर मेला नाही तर हे जीव काय खातील, म्हणून त्याचं कर्म ते तिथं काम करतं, त्या कर्मानुसार त्याला ते शरीर देऊन त्यावेळेला तिथं मारलं जातं. ते काय दानवा म्हणतात ना त्याला, ते असं वळवळ करतो मातीतला केचवा, हा दानवा, दानवे म्हणतात ना, गांडूळ त्याच्यातलं. मग आता ते जर असं जर पडलं, त्याला कोरड्या ह्याच्यात गेल्यावर मरतं ते लगेच, ते ओल्या ह्याच्यात राहतं. आणि मग ते असं जर वर आलं, ह्या असं जर सिमेंट सारखं असेल नाही जेव्हा लगेच मरल ते. मग ते कारण ते लगेच सुकतं, ते असं त्याला चिकटून बसतं आणि मरतं. त्याला मेलं की मग गेलं लगेच तेवढे पळा 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 माल आला लगेच त्या काय करतात पळापळी, कारण त्यांच्या खाण्याची दिवाळी साजरी होते. कोणाची? मंग्याची. तर ते कारण मग त्यांची दिवाळी साजरी करायची, त्याला मारत, किंवा ते नाही मारत तर ह्याचं कर्म त्याला मारतात. त्याला त्याबरोबर त्या सिस्टीम मध्ये ते सगळं ठेवलेलं आहे की ही सिस्टीम पुढे कशी चालेल. तर इतकी सूक्ष्म सिस्टीम सगळी चालू आहे. तर ईश्वर चालवणारा आणि जीव मात्र कर्म आणि ज्ञान याच्याद्वारे त्याच्यावरती भावना करणारा आहे. ईश्वर स्वतः म्हणजे निष्काम आणि नित्यतृप्त असल्यामुळे त्याचा उपभोग नाही घेत. नित्य तृप्त आहे. जो नित्य तृप्त आहे तो देव आहे. पूर्ण काम आहे. नित्य तृप्त आहे म्हणजेच पूर्ण काम आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णकामाय पूर्णमेवावशिष्यते. तो पूर्ण काम असा आहे. वेदामध्ये म्हटलं पूर्ण काम. त्याला काही नाही, कामना नाही. आणि असा जो कोणी होतो तो देव स्वरूप होतो. त्याला कामना असते, तो जीव म्हणून राहतो. जो कामना करतो तर तो गुंतलेला आहे. आणि कामना तरी कशाची करतो? माईक पदार्थांची, जे तुच्छ आहे. जे भूक दिसत आहेत ना हे तुच्छ आहे. पण तसा विचार करण्यासाठी त्या पद्धतीच्या अँगलमध्ये जावं लागेल तुम्हाला. त्या अँगलने जर विचार केला तरच ते तुच्छ वाटतात, नाहीतर एरवी ते चांगले वाटतात. इथेही भावनेचा खेळ आहे सगळा. हा जीव आहे ना, तो भोगता बनतो ना त्यावेळेला त्याला भोग तुच्छ नाही वाटत. आणि भोगता ज्या वेळेला आटतो ना त्यावेळेला मग भोगता आटला म्हणजे भोगता विटला तो त्याला. आणि तो विटला त्यावेळेला त्याला भोग समोर जरी असतील तरी त्याच्यापासून तो सुटून जातो. म्हणजे तो स्वरूपाकडे ज्या वेळेला जाईल. म्हणून इथे टर्न कोणाला केलेला आहे? भोगत्याला टर्न केला आहे. भोग्य पदार्थ आहे तशीच ठेवली आणि भोगता टर्न झाला. भोगता टर्न कसा झाला? त्याला ते कळ आलं. ज्याला कळ आलं तो टर्न होतो, म्हणजे मागं फिरतो. ज्याला हे कळ आलेलं नाही तो संसारातून माघार घेतच नाही. उलट त्याला तो संसाराच्या दिशेने पुढे पुढे चालतो. म्हणून लोक म्हणतात देवाच्या दयेने आमचा फार संसार चांगला झाला असं म्हणतात. याचाच अर्थ असा की हा भोगाच्या दिशेने प्रवास चालू आहे त्याचा. देव करून प्रवास कुठे चाललाय याचा? भोगाच्या दिशेने चाललाय. तो माघारी फिरलेला नाही. म्हणजे याचं तोंड पुढे आहे, भोगाकडे तोंड आहे आणि मनामध्ये परमार्थाची भावना आहे. तरी तो जन्म मरणाच्या संसारापासून सुटणार नाही, कारण तो भोगाला विटलेला नाही. उलट म्हणून लोकांना भोगांची समृद्धी झाली म्हणजे परमार्थ सफल झाला अशी भावना आहे. आणि काही ठिकाणी तर असेच चाललेले आहेत त्याचे की ते लोकांना दाखवतानाच असं दाखवलेलं आहे किंवा पहा असा देवदेव केल्यावर असे भोग प्राप्त होतात. हा, आणि मग त्यांचा लय जोर आहे जास्त त्याचा जोर. मग ते तुम्ही त्या विठ्ठलाकडे जाता, काय विठ्ठलाकडे जाऊन? तर विठ्ठलाकडे जाणारा हा त्यांच्या कैक पटीने भारी येतो स्थिती बनलेली. म्हणून विठ्ठलाचा भक्त सामान्य भक्त नाही. जे बाकीचे जे आहेत ते गोष्टी
असे त्याला काय त्यांना पंचदशी सांगायची आणि काय पंचदशी कळेल त्यांना, ज्ञानेश्वरी तरी कळेल तेव्हा डोंगराची. ज्ञानेश्वरीची पारायण करतील ते ज्ञानेश्वरीची पारायण करतात. महावीरची पारायण करतात. पण त्यांना त्याच्यातलं काही कळत नाही काही. त्याच्या पुढे जर घ्या त्याला जर नाहीच काय कळालं तर काय उपयोग होईल ते. जीव हा ना कर्माच्या आधी नाही. कर्माच्या आधी ना पूर्वसंस्काराने त्याला ईशकृत द्वैताचा तो उपभोग घेतो. तर कर्माच्या अधीन असल्यामुळे पूर्वसंस्काराप्रमाणे आपल्या चित्तात काय येतं? पूर्वसंस्कार आहे. म्हणून पूर्वसंस्काराप्रमाणे मगाशी सांगितलेलं उदाहरण परत आलं. गाईचं वासरू कासेकडे जातं. तो उपभोग घेताना त्याला प्रिय अप्रिय उपेक्षा असं म्हणजे भावना करतो. होतं ना भावना. मग काय दूध कसं आहे त्या वासराला? प्रिय. आणि तिथं शेण पडलेलं असतं त्यांचंच असतं ना ते उपेक्षा त्यांच्या दृष्टीने. कारण त्यांना तसं काय वाटत नाही ते त्याच्याशिवाय. पण तेच शेण मालकाला प्रिय तेवढे खात होते बरं. ते एकाच पदार्थाविषयी दोघांच्या भिन्न भिन्न भावना होतात. आणि जो आमच्यासारखा असा रस्त्याने नुसताच फिरत चाललेला आहे तिथं काय पडलेलं आहे त्याच्या दृष्टीने उपेक्षितच राहत. किंवा एखादा मनुष्य फार काय असतो तो शुद्ध असतो आणि त्याला ती तशी हे असला काय हो इथं शेण पडलेलं लगेच त्याच्या दृष्टिकोनातून काय होतं द्वेष बनतो. काहींना नाही चालत बरं का थोडंसे जरी शेण आहे हो. गोठ्याची सुगंध पण प्रत्येकाची आंतरिक वृत्ती भावना वेगळी. बाहेरच्या झाडात फुलाचा वास आणि कोणाचं डोकं दुखतं कोणाचं डोकं दुखतं कोणाला बरं वाटतं ती आपल्या दारातच झाड आहे त्याचा वास. तसं सेंट आणलेला आहे त्यांनी सचिननी. तो असा मारतो तो आणि तो सेंट मारल्यावरती मार अरे कशाला रे घाण आणली लगेच तो हसतो. तो सेंट हाणतो ते असं अगदी उग्र येतं ते काय. आणि ते तसा तर या प्रत्येकाच्या भावना काय येतं वेगवेगळ्या. सारांश ईशकृत द्वैत जरी सर्वदा एक रूपानेच असलं तरी जीव स्वतःच्या समजुतीने त्याचं म्हणजे वेगवेगळ्या रूपाने. त्याने माझे कपडे जर त्याच्या कपड्यात ते ठेवले ना तर त्या कपड्याला वास येतो. कपडे तिथले काढून माझे कपड्यात ते एकत्र असे जर राहिले तरी त्याला वास येतो बरं का. म्हणजे ते असा प्रकार आहे. तेव्हा प्रिय अप्रिय उपेक्षा भावना करून निरनिराळ्या दृष्टीने पाहतो. सारांश ईशकृत द्वैत जरी सर्वदा एक रूपाने असते. ईशकृत द्वैत असं कसं? हा ईशकृत द्वैत म्हणजे स्त्री पुरुष पक्षी दगडी माती. ईशकृत द्वैत जरी सर्वदा एक रूपाने असते म्हणजे एकसारखंच आहे त्याच्यामध्ये भेद निर्माण केलेले नाही देवाकडून. तरी जीव स्वतःच्या समजुतीप्रमाणे त्याला अनेक रूपात आता दगड स्वरूपता कोणी केला? ईश्वराने. त्याला आकार मूर्तीचा कोणी केला? आणि त्याच्याविषयी लगेच पाया पडायला लागला. तो मूर्तीच्या पाया पडायला लागला मग इतर दगडांच्या का पाया पडत नाही? कर्म आणि ज्ञान आणि भावना त्याच्याशी तो खेळतो. आणि तोच दगड जर अन्य दुसरीकडे नेऊन बसवला तर त्याच्याशी काही त्याचा संबंध राहत नाही. किंवा त्या दगडापासून अन्य पदार्थ एका दगडाचे किती पदार्थ होऊ राहिलेत आता. दगडाची भांडी बी बनतात. दगडाची पूर्वी तर मानव जो आहे तो शस्त्र बनवत होता. दगडाची शस्त्र बनवत होता. आता तुळशी वृंदावन बनवलं. आता ह्या दगडाचे बनवतात संगमरवरी दगड. त्याचे बी अनेक प्रकार आहेत ना त्याही दगडात. जयपुरी दगड त्याला घराला आणून बसवला आणि तो असं पाहायला लागला का गुलाबी दिसते का नाही पहा त्याचा भाव बदलला का नाही. म्हणून पाटाव वेगळा दगड त्या दगडाची मूर्ती केली तिचं दर्शन घेतो. ओके ठीक आहे. तर तो पण दगड आहे तो पण दगड आहे. प्राण प्रतिष्ठा एक हे जे आहे त्याला मग काय महत्व नाही. ती भावनाच ना तुमचीच भावना आहे ना. भावना कोणाची? तुम्ही त्या एका दगडाची प्राण प्रतिष्ठा केली दुसऱ्याची का नाही केली? भावना त्याच्या भावना
आणि प्राणप्रतिष्ठा मग आता तिथे पुढे शास्त्र सुरू झालं तुमचं कोणता ते पण त्याच्यात वेदात प्राण असेल ना. त्याच्यात प्राण वेदामध्ये असेल ना. प्राणप्रतिष्ठा ही वेदामध्ये असेल ना. नाही असं मला- नाही नाही मला माहित नाही. आहे ना आहे ना प्राणप्रतिष्ठा आहे ना म्हणजे त्याच्यामध्ये त्या मूर्तीमध्ये प्राण आणणे प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्या मूर्तीत ईश्वरत्व प्राप्त करून देणं त्याला एक संस्कार दिलेले मंत्र आहेत त्याचे आणि त्याच्याद्वारे संस्कार होतात ते शास्त्राने दिलेलं आहे मग आता ते शास्त्राने दिलेलं आहे तर शास्त्र परत मानवाच्या कल्याणासाठी आले तो भाग पुन्हा वेगळा लागला आणि इकडे ज्या एका दगडाची मूर्ती बनवली दुसऱ्याचा वरवंटा बनवला एकाचा पाटा बनवला एकाचा तुळशी वृंदावन बनवलं हे आणि मग प्रत्येक पदार्थाबरोबर केलेले व्यवहार वेगवेगळे करतो चला तेव्हा ईशकृत द्वैत जरी सर्वदा एक रूपाने असते लक्षात आलं ना सर्वदा एक रूपाने म्हणजे एकच दगड असा पण जीव त्याला नानामध्ये परावर्तित करतो जीव व ईश्वर यांच्या जगत उत्पत्तीचे साधन सांगतायत माया वृत्त्यात्मको हीश संकल्प साधनं जणौ माया वृत्त्यात्मको हीश संकल्प साधनं जणौ मनोवृत्त्यात्मको जीव संकल्पो भोग साधनम माया वृत्त्यात्मको जीव संकल्पो भोग साधनम मनोवृत्त्या माया वृत्त्यात्मको हीश संकल्प साधनं जणौ मनोवृत्त्यात्मको जीव संकल्पो भोग साधनम् माया वृत्त्यात्मकः हिला आता पहिली वेलांटी घ्यायची इथं दुसरी आली ना वर त्याच्या वेळेला पदच्छेद करायचा तेव्हा पहिली वेलांटी गेली ही आणि हीचा जी दीर्घ होती त्याचा ई निघून ई निघाला ईश संकल्पः साधनं जनौ मनोवृत्त्यात्मकः जीवसंकल्पः भोग साधनम आस्तीचा अध्याय केलेला आस्ती म्हणजे आहे चला मायावृत्त्यात्मकः ही ईशसंकल्पः साधनं जणौ मनोवृत्त्यात्मकः जीवसंकल्पः भोग साधनम सांगा कोण सांगताय दहा तोंड येत आहे वृत्त्यात्मक हा ही राहिला तुमचं लक्ष नव्हतं हा ही राहिला ना आधी हा ही ईश संकल्प हा मस्के ताई सांगा बरं माया वृत्त्यात्मकः हि ईशसंकल्पः साधनं जनो मनोवृत्त्यात्मकः
जीव संकल्प हा भोग साधना. तर पाठ उठल्यामुळे असं होतं. मायावृत्तात्मका ईश संकल्प हा जणो साधनम ही. मायावृत्तात्मक हा मायेची जी वृत्ती तद्रूप त्यानुसार कोण आहे ईश संकल्प आणि जणव साधनम ही आणि सृष्टीचे म्हणजे ईश्वर संकल्प सृष्टीचे साधन आहे. म्हणजे कसा निर्माण झाली सृष्टी निर्माण कसं झाली तर ईश्वराने त्याच्यासाठी काही परिश्रम घेतलेले नाही. मग ईश्वराचे परिश्रम नाही पण मायेमध्ये ईश्वराच्या संकल्पाने कृती तयार होते. म्हणजे आपोआपच ती माया तदाकार बनत चालते आणि त्याला ईश्वराचा सत्य संकल्प कारणीभूत असतो. जसा गाडगे बनवणारा कुंभार हा प्रत्यक्ष कार्य करतो आणि कार्य केल्याशिवाय त्याला त्या गाडगेची प्राप्ती होत नाही, कुंभाची प्राप्ती होत नाही. त्याला ते करावं लागतं. जर नाही केलं तर तो उपाशी मरेल. कारण त्याने कारण म्हणजे पण ईश्वराच्या बाबतीत तसं होत नाही. तर त्याच्या संकल्पाने माया काय होते कार्यरत होते आणि संपूर्ण सृष्टी त्याच्या नुसत्या संकल्पाने चालते. म्हणून इतके बारकावे जे झाले की कोणत्या जीवाला कोणता भोग कधी द्यावा काय कर्म तर हे त्या कर्मानुसार त्याची जी संगती लागते तर अशी लागते पहा. तर तेव्हा मायेची जी वृत्ती तद्रूप ईश्वर संकल्प त्याला अनुसरून ईश्वर संकल्प हा सृष्टीचं काय होतो साधन होतो. म्हणजे सृष्टी निर्मिती कारण होतं. आणि ज्या मनोवृत्त्यात्मक हा जीव जो ज्याची मनोवृत्ती रूप मायेची वृत्ती कोणाची ईश्वराची आणि जीवाच्या वृत्तीला काय म्हणतात अंतःकरण वृत्ती म्हणतात. अविद्या ते इकडे धरायची. आता जागृतीत आणायचा त्याला. मनोवृत्तीच्या ऐवजी आपण कोणता शब्द वापरतो अंतःकरण वृत्ती वापरत असतो आणि त्याची मायावृत्ती असा शब्द वापरतो आपण. ईश्वराची मायावृत्ती आणि जीवाची अंतःकरण वृत्ती. आणि त्या अंतःकरण वृत्ती याच्यात ज्ञान स्वरूपता जरी असली तरी सुद्धा तेवढं ज्ञान नाही की जे स्वरूपाला जाणत. म्हणून नाहीतर अंतःकरणाच्या नुसत्या वृत्तीने जीव मुक्त झाली पाहिजे होती पण तसे होत नाही. बरं त्याला काय कळत नाही असं बी नाही त्याला कळतं बी. म्हणून अंतःकरण वृत्तीने व्यवहारही सिद्ध होतात कळतं सुद्धा. किंबहुना व्यावहारिक ज्याची वृत्ती अधिक तेज आहे त्याला लोक हुशार समजतात. व्यवहारामध्ये माणूस लय हुशार आहे म्हटले त्याने असं असं केलं तसं तर त्याला व्यवहार कळतो तर आत्मा कळतो. त्याला व्यवहार कळतो आत्मा नाही कळत कारण तो आवृत्तच असतो. आणि त्याच्याद्वारे तो काय करत असतो आपल्या आपल्या भोग्यांना निवडतो आणि त्याच्याशी व्यवहार करताना दिसतोय. म्हणून त्याची ती अंतःकरण वृत्ती ही भोगाचं साधन बनते. ठीक आहे ना. एकाचं भोगाचं साधन आणि एकाचं निर्मितीचं साधन. मायावृत्तीने सृष्टी उत्पन्न केली निर्माण केली आणि जीवाने अंतःकरण वृत्तीने भोग घेतला. अशा दोघांच्या दोन साधन. आणि एकाने कर्मानुसार काय दिला भोग देण्यासाठी त्या सृष्टीला तसं बनवलं. म्हणून त्या सृष्टीतले ते पदार्थ हे जीवाचे भोग्य बनतात. चला आता ईश्वराने कसं केलेलं आहे याच्यामध्ये एक भाग आलेला आहे की ईश्वर हा स्वतः काय जगत निर्माण करत नाही तर संकल्पाने करतो. म्हणून याला अनुसरून ज्ञानेश्वरी काय वळी आली नगर केले त्या रायाचे काय म्हणजे नगर हे राया केले काय हात अगे राय नगर केले तरी हे म्हणण्यास सात कीर पण आले म्हणण्यास सात कीर पण आले तरी काय शिनले रायाचे हात शिनले रायाचे स्वप्निनी जागृती काय पाय दुखती पण ते नाही. आता इथे एवढंच लागतं. हे आपल्याकडून हे घ्या. त्या रायाने नगर केले तर त्याचे काय हात शिनले का तर नाही शिनले तर त्याच्या केवळ संकल्पाने झाले. वाचा.
जीव व ईश्वर यांच्या जगत उत्पत्तीचे साधन सांगतात. श्लोक सांगितलाय, माया वृत्त्यात्मको ईश संकल्प साधनम जनो मनोवृत्त्यात्मको जीव संकल्पो भोग साधनम. म्हणजे मायावृत्त्यात्मक हा ईश आणि ते त्याचं संकल्पाचं साधन, आणि मनोवृत्त्यात्मक जीव आणि ते त्याचं भोगाचं साधन, असे दोन भाग झाले. अन्वयार्थ सांगितलाय, माया वृत्त्यात्मक हा ईश संकल्प हा जनो साधनम ही. मायेची जी वृत्ती तद्रूप ईश्वर संकल्प सृष्टीचे साधन आहे. च मनोवृत्त्यात्मक हा जीव संकल्प हा भोग साधनम असती व मनोवृत्ती रूप जीवाचा संकल्प भोगाचे साधन आहे. या जीवाचा संकल्प सफल करायचा असेल त्याला, तर अंतःकरण वृत्तीच्या द्वारे तो काय करत असतो, सफलतेला प्राप्त करतो. कारण चित्तामध्ये जे अंतःकरणात जे भाव तयार होतात ते जीवाचे संकल्प पूर्णत्वाला घेऊन जात असतात. चित्तात जसे जसे भाव तयार होतात, म्हणून अंतःकरण वृत्तीची फार आवश्यकता. एखादा मनुष्य वेडपट असला तर त्याची वृत्ती अंतःकरण वृत्ती काम करत नाही, म्हणून त्याचा संकल्प हे पूर्ण व्हायला कठीण आहे. त्याचा संकल्प पूर्ण होत नाही, मग कसं काय करणार, तर ते त्याचं कर्मच असतं की याचे संकल्प असेच रेंगाळतील. म्हणजे त्याच्याकडून तसं काय होणार नाही, त्याला तो भोग काय प्राप्त होणार नाही. म्हणजे तो जो हा मनुष्य जो असतो, म्हणजे वेडा मनुष्य असतो, असा बसून राहिला तर तासन तास तिथंच बसून राहतो. त्याला असं खायला दिलं तर त्याच्याकडे असा पाहत राहतो, म्हणून त्याच्याकडून त्या क्रिया घडत नाहीत. कारण तिथं अंतःकरण वृत्तीमध्ये काय झालेलं आहे, तिथं मुग्धत्व तयार झालेलं आहे त्याच्यात. तेच जर ज्याची अंतःकरण वृत्ती चांगली, तो मनुष्य असा काही नुसता बसून राहतो का, नाही, तर तो लगेच नाना प्रकारचे विचार आणि कल्पना करतो, अनेक पदार्थ पाहतो आणि अनेक पदार्थ अनुरूप त्याच्या अंतःकरण वृत्तीने त्या पदार्थांना धारण घेतलं जातं, स्वीकारलं जातं. पण तेही कर्मानुसार, त्याला कर्मात जसे असतील ना भोग, त्याच पदार्थाचा त्याच्याबरोबर म्हणजे नजर होती, तेच पदार्थ त्याला प्राप्त होतात. दुसरे पदार्थ जे विश्वात तर अनेक पदार्थ पडले, तेच पदार्थ याच्यासमोर काय येतात, कर्म. आणि मग त्याच्या चित्तात त्या पदार्थांच्या भोगाविषयीची काय, पुन्हा वासना, आणि पुन्हा त्या पदार्थाच्या प्राप्तीचं कर्म, आणि त्याच्यासाठी त्याचे प्रयत्न, म्हणजे त्या कर्मासाठी प्रयत्न. तर हे सगळ्यांची संगती लागते. पहा, वासना, ज्ञान, कर्म संगती लागते का नाही, लागते. आणि त्याचं कर्म म्हणजे त्याच्या प्रारब्धात ते पाहिजे, मग ते पदार्थ सन्मुख येतात. बाहेरच्या देशामध्ये अनेक पदार्थ आहेत आता, जे आपल्याला माहीत नाही, असे काही पदार्थ आहेत. मग आता ते पदार्थांचा आपल्यासमोर का संबंध आला नाही, ज्ञानच नाही, त्याचं ज्ञान नाही. दोन गोष्टी, ज्ञान नाही ना, हे बी एक झालं. कर्म पण नाही आपल्यासाठी, तुमच्याकडून कर्मही घडणार नाही आणि तुमच्या प्रारब्धात नाहीच सुद्धा. मग ते कोणाच्याच उपयोगाचे नाहीत का, नाही. तर त्या ठिकाणी राहणारे आपलीच माणसं काही तिथे जाऊन राहील, त्यामुळे ते त्याचा भोग घेतात. आणि कारण त्यांचं कर्मच असं होतं, म्हणून त्यांचीच उचलबांगडी केली कर्माने, आणि कुठे घेऊन गेले ते, फॉरेन कंट्रीजमध्ये गेले, ते तिथे जाऊन थांबले, मग ते तिथे त्याचा भोग घेतात. चला, प्रकाश सांगितलाय, ईश्वर जगत करता आहे ही गोष्ट खरी, पण तो कुंभारासारख्या एखाद्या लौकिक कर्त्याप्रमाणे स्वतः जग घडवीत बसत नाही. स्वतः गाडगी बनवत नाही, जग घडवीत बसत नाही, ते गाडगी बनवत नाही. तर प्रलयकाल संपून सृष्टिकाल प्राप्त झाला असता एक 3 कालावधी आहे, एक उत्पत्तीचा, दुसरा स्थितीचा आणि तिसरा नाशाचा म्हणजे प्रलयाचा. या 3 कालात सृष्टी राहते. ज्या काळ आत्ता जर ती सृष्टी सृष्ट असेल, स्थितीमध्ये असेल, तर 2 कालांचा अभाव असतो, पण त्या उत्पत्ती आणि प्रलय काळात. आणि ज्या वेळेला प्रलय असतो त्यावेळेला उत्पत्ती नसते आणि सृष्टीची स्थिती सुद्धा नसते. तर असे 3 कालामध्ये हे विभागलेलं आहे चक्र. आता त्याच्यामध्ये
प्रलयांचे बी भागवतामध्ये वेगवेगळे प्रकार केलेले. प्रलयांचे दैनंदिन शरीरापासूनच झोपेला पण प्रलय म्हणतात. अहो निमिष प्रलय पाहिला म्हणजे आपल्या डोळ्यांची पापणी खालीवर होईल तेवढ्या काळात सृष्टीचा नाश, उत्पत्ती, स्थिती आणि नाश होते. म्हणजे नुसत्या अशी पापणी आता किती कालावधी लागतो बा त्याला, काय सेकंदाच्या वेळी आत काही, पण तेवढ्यात त्याला म्हणून निमिष प्रलय असं केलेलं आहे त्याचं. आणि नाथ महाराज म्हणतात तसं, एका तासामध्ये कोटी वेळा. निमिष प्रलय मध्ये आज एका तासाचे कोटी वेळा भाग, कारण याला बी क्रिया करायला बी वेळ लागतो. आणि तिथं तरी एका तासाचे कोटी वेळा भाग केल्यावर ते अजून तीव्र होईल, कारण आपल्या डोळ्याच्या पापणीमध्ये सुद्धा तिथे बसत नाही ते. तर तेव्हा निमिष प्रलय, झोपेला सुद्धा प्रलय म्हटलं. आपण झोपलो तरी त्याला एक प्रलय आणि दैनंदिन प्रलय. एक दिवस गेला की त्याचाही प्रलय होतो. जसा काळ बदलत जाईल त्या कालांचे प्रलय बनतात. तर हे आहेच. आणि शिवाय मग आता सृष्टीचा प्रलय, आपण ज्याला आता इथला हा प्रलय शब्द जो आलेला आहे तो सृष्टी नाश, मग प्रलय होईल. त्याच्यानंतर पुन्हा सृष्टी निर्माण करायची असेल त्यावेळेला एवढे सगळे पदार्थ जशीच्या तशी कशी काय येतील म्हणून बऱ्याच लोकांना अशी शंका आहे. कोणती शंका? बरेचसे पशु पक्षी हे पूर्वीच्या काळात होते आणि आता त्यांचा नाश झाला. आता नाश झाल्या ते म्हणतात, ते काय म्हणतात त्यांना, हा ते डायनासोर सारखे प्राणी नाश पावली. त्याला काय म्हणतात, एक शब्द आहे तर त्या संपुष्टात, जाती संपुष्टात. हा त्यांची जाती संपुष्टात, शरीर सगळे संपले. आता काय पुढच्या काळात ते राहणार नाही. असे काही तोकड्या बुद्धीचे लोक आहेत की ते म्हणतात की पुढे आता कसे काय राहतील, पुढे येणार नाही. तर डायनासोरच काय घेऊन बसले, पण असे असंख्य सृष्टीतले प्राणी पशुपक्षी आतापर्यंत नाश पावलेले ते पुढच्या सृष्टीमध्ये काय होणार आहे तर पुन्हा येणार आहे. ते कसे येतात तर संकल्पना, कसे येतात. हा दुसरी गोष्ट, माणसांची शरीर सुद्धा नाश पावतील का नाही प्रलय काळात, आणि मग ती तरी कशी येतील. ते म्हणले ह्याचं बीजच नाही राहिलं तर हे उत्पन्न कसं होईल, भगवंताच्या संकल्पाने. म्हणून एक बुद्धीमध्ये असा लक्षात ठेवा की सगळं जे काही निर्माण होतंय ते ईश्वरच करतो. तुम्ही आम्ही त्याच्यातल्या कठपुतल्या भावल्या आहेत, केवळ कठपुतल्या भावल्या आहेत, काहीच त्याचा संबंध नाही. कारण काय हो याच्यासाठी काय परिश्रम केला आम्ही नाही केलं. आणि आपण अशी संगती लावतो, हा माझा मुलगा आणि ही माझी मुलगी, त्याच्यासाठी त्याच्या आईबापाने तरी काय केले, काहीच नाही. त्याला कुठं काय माहिती त्याच्या शरीरात काय बसवले कसं बसवले, काहीच ज्ञान नाही. पूर्ण अज्ञेत, ते पूर्ण अज्ञेत. तर फक्त म्हणतो हा माझा मुलगा. सांग त्याच्यामुळे तुझ्या मुलाच्या शरीरात रक्त तू कसं काय बनवलं, त्याची हाडं कशी बसवली, त्याच्या आतले स्पेअरपार्ट कसे गोळा केले, लय शहाणा आहेस तर काही ज्ञान म्हणजे पूर्ण आंधळेत. आणि मग म्हणून त्याचा फक्त त्याच्या तेवढ्याच पिंडावरती तेवढं प्रेम होतं, सगळ्या लोकांच्यावरती सगळ्या मुलांच्यावर तो प्रेम करत नाही. आणि या शरीरातलं समजा ज्या शरीरात मी राहतो, या शरीरातलं मला तरी काय माहिती आहे, मी फक्त राहतोय, मला यातलं काहीच माहित नाही. काय कोणालाच नाही. म्हणजे जे डॉक्टर आहेत ना त्याच्यातले वैद्यकीय क्षेत्रातले त्यांनी तरी कुठं काय केलं त्याच्यात, ते राहतात त्याच्यात. मग त्यांना ऑर्डर आली की बाहेर निघा, तर त्यांना सुद्धा शरीर टाकावं लागतं आणि बाहेर जावं लागतं. पहा किती विशेष आहे. पण याच्याकडे कोणी पाहत नाही. याचंच नाव अज्ञान आहे की आम्ही किती अज्ञानी आहोत. कारण आम्ही ज्या शरीरात राहतो त्या शरीराला फक्त माझं म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे. ते शरीर कसं आलं, कुठे कोणी दिलेलं आहे, ते कसं बनलेलं आहे, काही ज्ञान नाही त्याचं. किंवा कोण बनवतं म्हटलं तरी लगेच त्याचा पत्ता आईबापाकडे टाकतात. हे आमचे आई, हे आमचे बाप. आणि त्या आईबापांना विचारलं तुमची काय परिस्थिती, तर ते म्हणतात आम्हाला बी काय माहीत नाही, आमची शरीर आमच्या आईबापांनी दिली. आणि त्याच्याविषयी कुठलंच ज्ञान नाही. म्हणून शरीर कोणी दिलं, ईश्वरानेच दिलं. आणि त्याच्यामध्ये वास्तव्य करतो. ते शरीर माझं नसून
माझं असतं तर मला त्याचं ज्ञान असतं, मला याचं काहीच ज्ञान नाही. हे अन्न खाले आपण जे खातोय ते पचतंय कसं, कुठं ज्ञान आहे हो, नुसताच खातोय. त्याचे सप्तधातूमध्ये कसं रूपांतरित होतंय ते कुठं ज्ञान आहे, तेव्हा काहीच ज्ञान नाही. आम्ही दाढ्या करतो सकाळी सकाळी, पण ते केस का उगवतात, कसे उगवतात, त्याला काय काय खाली, मुळाला काय आहे त्याच्या, मग ते तुम्ही काय पुरवता का, काहीच नाही. किती आंधळ्याचा कारभार चाललेला आहे पहा. आणि हे जर थोडंसं डोकून पाहिलं तर लक्षात येईल की मी या शरीराहून किती भिन्न आहे, वेगळा आहे. शरीर ही एक मशिनरी सारखी यंत्रणा आहे आणि याच्यावरून मी भिन्न आहे. मी शरीर नाही, मी शरीरावर पण भिन्न आहे. मग आता त्याचा शोध शास्त्राने केलाय. चला. तर प्रलयकाल संपून सृष्टिकाल प्राप्त झाला असता उत्पन्न होणारे जे मायेचे प्रथम स्फुरण म्हणजे स्वसंकल्प, मायेचे प्रथम स्फुरण, मायेला स्फुरण कसं आलं, संकल्पाच्या द्वारे. कोणाच्या, ईश संकल्प. म्हणून प्रथम स्फुरण म्हणजेच स्वसंकल्प. आणि स्वसंकल्प म्हणजे मायेचा संकल्प नाही धरला, ईश्वराचं. तर मायेमध्ये असणारं जे चैतन्य म्हणजेच ईश्वर आपण म्हणतो, त्याचा संकल्प, त्याच्या द्वाराच हे निर्माण म्हणजे व्यक्त होतं. माया जगत निर्माण करत नाही, मायेशिवाय जगत होत नाही, पण माया जगत निर्माण करत नाही. म्हणून तिला परिणामी उपादान कारण म्हटलं. मायेला परिणामी उपादान कारण म्हटलं, तिच्याशिवाय तर होणार नाही. चला. त्याच्याद्वाराच हे निर्माण म्हणजे व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एखादा ईश्वरकृत पदार्थ पाहून त्याविषयी प्रेम उत्पन्न होणे, तो आपणाला असावा असे वाटणे, त्याच्या स्वरूपाधिकांविषयी अत्यंत अनुकूल कल्पना करणे इत्यादी ज्या मनोवृत्ती तो जीवाचा संकल्प होय. आता बघा बाजारपेठा भरल्या का नाही, दीपावलीच्या बाजारपेठा भरल्या. माणसं गेली की असं बाजारात पाहतात आणि मग काय घ्यायचं आहे, आता त्याला घ्यायचं असतं ते. तुम्ही जर त्या मोठ्या शॉपमध्ये गेले ना, कुठल्या बिग बाजार, डी मार्ट सारख्या ठिकाणी जर गेले, आतमध्ये गेल्यावर सगळं गच्चच भरलेलं दिसतं, सगळंच घ्यावं का. त्याच्यातला तुम्ही काय करता, समजा एक टूथपेस्ट घ्यायची असेल, टूथपेस्ट घ्यायची असेल तर त्याचा असा एक मोठा रॅक असतो, तुमच्या हाताने घ्यायची. तुमच्या हाताने घ्यायची तर त्यातली कोणती घ्यायची, जी पाहिजे आपल्याला पाहिलेलं तिथं. तुम्हाला तसं आपणाला असावा असे वाटणे, त्याविषयी प्रेम उत्पन्न होणे, त्या पदार्थाविषयी. आणि तिथं पदार्थ अनेक आहेत आणखी. सगळे पदार्थ एकाला आवडत नाही, पण सगळ्या पदार्थांचा भोग तो एकटा नाही घेत, तर अनेक जण त्यांच्या त्या पदार्थांच्या विषयीच्या असणाऱ्या भावनेप्रमाणे तो पदार्थ. कोणाला म्हटले आमच्या त्या कंपन्या किती, तो टूथपेस्टमध्ये अनेक कंपन्या आहेत, तोच घेतो, त्याला जे लागते तो बाकीचे म्हणतो नाही हे नाही आवडतं. ते तुला जरी आवडत नसलं तरी दुसऱ्या कोणाला तरी आवडतेच. तर त्याच्या स्वरूपाविषयी अत्यंत अनुकूल कल्पना करणे, नाही हे फारच चांगले बरं का, त्याच्याविषयी कल्पना करतो तो. त्याला जसं ज्ञान असतं त्याच्यात, ते म्हणते काय नाही हे आयुर्वेदिक आहे, त्याच्यामध्ये आमकं वापरलेलं आहे, तमकं फलानं वापरलेलं आहे, म्हणून त्याची ती काय झाली, कल्पना झाली. त्याप्रमाणे तो स्वीकार करतो. ही ज्या मनोवृत्तीत इत्यादी ज्या मनोवृत्ती तो जीवाचा संकल्प असतो. म्हणजे आता माझे टूथपेस्ट संपलेली आहे, मी आता दुकानात जाईल आणि दुकानात गेल्यावर आमकी टूथपेस्ट खरेदी करून आणेल, हा काय झाला, जीवाचा झाला. कारण त्याने अख्ख्या विश्वातला तेवढा भाग काढला आणि त्याच्याविषयी त्याचा संकल्प काम करतो. त्यालाही परत कर्म, वासना, ज्ञान, प्रयत्न हे सगळे त्याच्याशी आले, जोडले गेले. जीव मनोवृत्तीद्वारा कर्म करून भोगतो आणि ईश्वर मायेद्वारा निर्माण करतो. एकाने निर्माण केलं आणि एकाने भोग घेतला. भोग घेणारा जीव, नाव पडलं जीव, पण वास्तविक तो ईश्वरच. तो काय, कारण त्याला भोग घेण्यासाठी सूक्ष्म व्हावं लागलं, म्हणजे अपरिच्छिन्न व्हावं लागलं ईश्वराला. म्हणून
तुम्ही जे भोग घेताय तो तुम्ही भोग घेत नसून ईश्वर आहे. हा विषय मागे येऊन गेला. ईश्वराची 3 शरीर, विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर. जीवाची 3 शरीर, विश्व, तेजस, प्राण. ही तिन्ही शरीर ईश्वराच्या शरीराच्या अंतर्गत आहेत. आणि ईश्वराच्या शरीर म्हणजे ईश्वरच जीव रूपाला प्राप्त झाला असा श्लोक आता येऊन गेला माझा. ईश्वरच जीवपणाला प्राप्त झाला. ईश्वर आला तर मग भोग कोण घेतो? तुम्ही घेता का तो घेतो? जीव रूपाने आणि आरोप आपल्यावर. ते म्हणजे ह्यांच्या नावे लिहा, त्यांनी असं असं कर्म केला. कोणी केलं? आम्ही काय केलं? पण हा म्हणतो मी केलं. आता तो म्हणतात तुम्ही चोऱ्या केल्या नाही, तुम्ही म्हणायला लागले आम्ही चोऱ्या केल्या. तर ते म्हणले हेच म्हणतात, तर मग काय आम्ही तरी काय करणार? ज्याने केलेलं नाही असं तुम्हाला जर कळालं की मी करतच नाही, तर तुम्ही आमच्यावर का लादताय? तर त्यासाठी ज्ञानाची दृष्टी यावी लागेल. आणि ज्ञानदृष्टी आल्यानंतर मग काय कर्म हे जे आहेत ना, ते हे एवढे जड कर्म चैतन्याला कशी काय बांधून ठेवतील? जड कर्मात चैतन्य कसं काय बांधून राहिलं? तर त्याच्या अज्ञानाने बांधून राहिलं. त्याच्या ज्ञानाने ते सुटून जाईल. जसा बा एखादा वाहक त्या पकडण्यासाठी पिंजरा लावला, तर त्या पिंजऱ्यामध्ये त्याचं भक्ष्य ठेवलेलं असतं काहीतरी. मग त्या असं पाठीमागची एक बातमी सांगितली होती मी तुम्हाला. त्याच्यात ते शेळी ठेवलेली होती, करडू काहीतरी. आणि त्याच्यात वाहक सुद्धा होता. तर रात्रभर त्या पिंजऱ्यात राहिला, पण त्यांनी त्या करडाला तोंड लावलं नाही. तर तो धडपड करत होता. कशातून? सुटून जाण्याची. ज्याला धडपड करण्याची आहे तर तो त्याचं भक्ष्यावर लक्षच नाही हो. तसे आमचे मुमुक्षू लोक आहेत. मुमुक्षूंचे भोगावरकडे लक्षच नाही. त्यांची धडपड कशासाठी चालली आहे? सुटून जाण्यासाठी चाललेली आहे. जे सुटून जाण्यासाठी धडपड करतात, मग सुटून जाण्यासाठी तर सुटून बी जातील ते. कारण त्यांना हे कळतं, ज्ञानाने हे कळून जाईल. वाचा. व या मनोवृत्तीच्या द्वाराच तो सृष्टीला भोग्य करतो. अहो पण ईश्वराने उत्पन्न केलेल्या वस्तूच्या स्वरूपाहून निराळे भोग्य स्वरूपच नाही, तेव्हा जीव त्याचाच भोग्याकार उत्पन्न करतो असे कसे म्हणता? तरी ईश्वराने उत्पन्न केलेल्या वस्तूच्या स्वरूपावरून निराळे भोग्य स्वरूपच नाही. लक्षात आलं ना? म्हणजे आम्हालाही मान्य हे भोग्य स्वरूप नाही, पण भोग्य म्हणून तर वापरले जातात ना. भोग्य स्वरूप निराळ नाही, पण जीवाच्या कल्पनेने भोग्य केलेलेत ना. ईश्वराने मनुष्य बनवला, दगड बनवला. हे दोन्ही स्वरूप कोणी बनवले? आता त्या माणसाने त्याच्या अंतःकरण वृत्तीच्या द्वारे त्या दगडाकडे पाहिलं आणि मग तो म्हटला हे जर एकावर एक ठेवले तर घर होईल, ही त्याची भावना झाली. म्हणून त्याने दगडी एकावर एक ठेवून काय केलं? घर तयार केलं. ते म्हटलं त्याने झाडाकडे पाहिलं. ह्या झाड म्हणजे भिंती बांधल्या नाही त्या दगडाच्या, तर त्या झाडाकडे पाहिलं. म्हटलं की ह्याचा हे लाकूड आपल्याला वर असं टाकता येईल. मग त्यांनी ते वर टाकलं. ते म्हटले सूर्याचा किरण फार तीव्र आहे, मग म्हटले ह्याचा पाला वापरता येईल. मग त्याच्यावरती पाला नेऊन टाकवलं. झालं का नाही त्याचा आडोसा? म्हणजे त्या पदार्थाच्या. मग त्याच्यात इतक्या कल्पना घुसल्या की आज आपण पाहतो ही उंच उंच इमारती मुंबईमध्ये जाऊन बघा, पुण्यात जाऊन बघा, आपल्याकडे व्हायला लागल्या. एवढ्या 100 मजली इमारती बांधल्या, त्या माणसाने बांधल्या. ते म्हणजे कमी जागेत कशी बसेल याच्यात डोके ह्यांनी लावली आणि त्याच्यात भोग्यता निर्माण केली. दगड भोग्य आहे का? बनवला ना भोग्य. माती भोग्य आहे का? त्याला बनवली भोग्य. हे अनेक पदार्थ जेवढे दिसतात सृष्टीचे, म्हणून एक नाही सगळ्या पदार्थाचा मानवाने वापर केलेला आहे, काहीच सोडलेलं नाही. म्हणजे पार त्या प्राण्यांची कातडी काय, कोणाचे काय काय, कशाचं काय बनवेल काय, त्याचं काय सांगता येत नाही. सगळ्या पदार्थांचा वापर करून घेतलेला आहे. तेव्हा ईश्वराने उत्पन्न केलेल्या वस्तूच्या स्वरूपावरून निराळे भोग्य स्वरूप नाही, हे बरोबर आहे, खरी गोष्ट. पण जीवाने मात्र त्याला भोग्य
बनवलेला आहे. तेव्हा जीव त्याचाच भोग्याकार उत्पन्न करतो, त्यालाच भोग्याकार उत्पन्न करतो. असे कसे म्हणता येईल? तर त्याच्यासाठी तुम्हाला परत काही विषय सांगतील. घेऊ आपण एक श्लोक 5 मिनिटात, अजून टाइम. ईश निर्मित मन्यादौ वस्तुन्ने कविदे स्थिते ईश निर्मित मन्यादौ वस्तुन्ने कविदे स्थिते भोक्तृधि वृत्ति नानात्वात् तद्भोगो बहुदेप्यते भोक्तृदिवृत्ति नानात्वात् तद्भोगो बहुदेश्यते ईश निर्मित मन्यादौ वस्तुन्नेक विदे स्थिते भोक्तृदिवृत्ति नानात्वात् तद्भोगो बहुदेश्यते ईश निर्मित मन्यादौ वस्तूनी नी झाल्यावर एक विधे स्थिते भोक्तृदिवृत्ति नानात्वात् तद्भोगः बहुधा इष्यते. 2-3 पदच्छेद आहे. सांगा जवाब साहेब. ईश निर्मित मन्यादौ वस्तूनी एक विधेयते भोक्तृदि वृत्ति नानात्वात् तद्भोगः बहुधा इष्यते. ईश निर्मित मन्यादौ मन्यादौ म्हणजे मणी आदी करून मन्यादौ वेगवेगळे मणी तयार केले का नाही? कोणी? ईश्वराने निर्माण केले. आणि अनेक वस्तूंनी एकविधे स्थिते. ते जे वस्तू आहेत इत्यादी जे पदार्थ आहेत ते एकविध असताना म्हणजे एका रूपात असताना, त्याचे अनेक रूप नाहीत, त्याचे एकाच रूपात आहेत पण त्याचे वापर मात्र अनेक रूपामध्ये झाले. भोक्तृदिवृत्ति नानात्वात् भोक्त्याची चित्तवृत्ती नाना प्रकारची असल्यामुळे हे वेगवेगळे भोग कसे झाले? भोक्त्याची चित्तवृत्ती नाना प्रकारची असल्यामुळे. म्हणजे ईश्वराने एक पदार्थ निर्माण केला आणि त्याच्याकडे पाहण्याचा 100 लोकांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. एकाच पदार्थाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असा आहे. तद्भोग हा बहुधा इष्यते. त्याचा भोग नाना प्रकाराने होतो कारण त्यांची दृष्टी नाना प्रकारची असते. ईश्वर निर्मित पदार्थ एकच असतो, त्याच्याकडे पाहणाऱ्यांची दृष्टी ही वेगवेगळी असते म्हणून भोग सुद्धा वाचतो. अहो पण ईश्वराने उत्पन्न केलेल्या वस्तूच्या स्वरूपाहून निराळे भोग्य स्वरूपच नाही, तेव्हा जीव त्याचाच भोग्याकार उत्पन्न करतो असे कसे म्हणता? तर याचे उत्तर पुढील श्लोकातून देतात. श्लोक सांगितलाय ईश निर्मित मन्यादौ वस्तूनैक विधे स्थिते भोक्तृदिवृत्ति नानात्वात् तद्भोगो बहुदेशते. अन्वयार्थ सांगितलाय ईश निर्मित मन्यादौ वस्तूनी एक विधे स्थिते. ईश्वराने निर्माण केलेले जे मणी म्हणजे ते सूत्रमाने गाणं नाही का? ते श्लोक आहे ना, मत्त हा परतरम नान्य. नाही मणी पदाचा अर्थ पदार्थामध्ये आणायचा आहे तुम्हाला. सूत्रे मणी गाणं
त्या मण्यांचे प्रकार आहेत काहीतरी, हा ते का? लाल नीलमणी वगैरे. आता मोती हाही मण्यातलाच प्रकार आहे. ते तुमचे रत्न जे आहेत का त्या त्याच्यामध्ये किंवा अग्नी लागत नाही तो मणी त्याला काय म्हणतात, मोहरा काय म्हणतात, वेगळे वेगळे नाव आलेले नाव. आता हे आणि सगळे पदार्थ कोणी निर्माण केले, मन्यादव आदी करून सगळे पदार्थ. हा, उत्तेजक प्रेरक प्रेरक असे आहे. त्याचं नाव वेगळंच. उत्तेजक उत्तेजक अग्नी अग्नी हे होतं तो भाजत नाही, चटका नाही, अग्नी असतो. तर असे अनेक मणी किंवा ज्याला रत्न म्हणता ना तुम्ही, तर हे रत्न तरी कोणी निर्माण केलेले आहेत आणि त्याचा विनियोग कुणी केलेला आहे, मानवाने. ते असं आहे पहा की त्या मण्यामध्ये ते भविष्यवाले आहेत का, त्यांच्याजवळ ते मणी लाल रंगाचे निळे, तर ते ज्योतिषवाले त्यांचा राशीनुसार त्या मण्यांचा वापर करतात. कोणत्या राशीला कोणता सूट होतोय त्याचं ते करतात. तर हे वास्तविक निर्माण कोणी केले, ईश्वराने. आणि त्याच्याविषयी भाव निर्माण कोणी केले, आता नुसतं मणी आधी करून तर सगळे सृष्टीतले सगळे पदार्थ. चला काय म्हणतात तो आता, ईश्वराने निर्माण केलेले जे मणी इत्यादी पदार्थ ते एका रूपानेच असताना भोक्तृधी वृत्ती नानात्वात भोक्त्यांची चित्तवृत्ती नाना प्रकारची असल्यामुळे तद्भोग हा बहुधा इष्यते, त्यांचा भोग नाना प्रकारे होतो असे आम्ही मानतो. बिलकुल, तर त्याचा भोग हा नाना प्रकाराने होतो असे आम्ही मानतो आणि हे बरोबर बी आहे. चला प्रकाश त्याच्यातलं चांगलं उदाहरण तुमचं हेच आहे. जसं आपण खाण्याच्या पदार्थामधला सुद्धा, जसा तांदूळ निर्माण कोणी केला, ईश्वरानेच निर्माण केला तो तांदूळ. तर त्या तांदळापासून नाना प्रकारचे भोग निर्माण केले. संपूर्ण भारतात तांदळाचे किती प्रकार बनत असतील, व्यंजन अनेक प्रकारचे बनतात. तर याला नाना प्रकारच्या भोग्यामध्ये त्यांनी परावर्तित केलेले. प्रकाश सांगितलाय भोगते जीव नाना प्रकारच्या स्वभावाचे असल्यामुळे ते स्वतःच्या रुचीप्रमाणे भिन्न भिन्न पदार्थांविषयी भिन्न भिन्न कल्पना करतात. नाना प्रकारचे त्यांच्या वृत्ती आहेत आणि त्यांची रुची सुद्धा. कोणाला काय आवडतं आणि कोणाला काय आवडतं काही सांगता येत नाही. कोणाला काय आवडतं आणि त्या आवडीला विचारलं तुम्हाला हेच का आवडतं, तर त्याचं उत्तर काहीच नाही. तुम्हाला एखादा पदार्थ आवडला तर म्हटलं तुम्हाला का आवडला याचं उत्तर सांगा, तर त्याचं स्पष्टीकरण होतच नाही. म्हणजे आवडीचं स्पष्टीकरणच होत नाही. आवडला आवडला, का आवडला हे शोधायचं, कारण तो आवडला. आवडीचं कारण काय शोधणार हा प्रश्न. स्वतंत्र पुढे आणि त्यांच्या कल्पनेप्रमाणे ते त्यांना बरे वाईट दिसू लागतात. बरे वाईट दिसू लागतात. कारलं चांगलं आहे का वाईट आहे, तुम्ही दीपावलीत त्याची अजिबात आठवण करू नका. आपल्याला आवडत नाही काही नाही, त्याला ते नाही आवडत म्हणून ते त्याला असं जर असं कारल्याची पंगत असेल आणि असं पाहायला लागला कारलं केलंय का, तर आपलं काय अवघडच होणार आहे. कारण आपल्याला आणि तो जे कोणी बसलेला व्यक्ती त्याला काय झालं त्याचं आवडतं, तर त्याला आवडतं तर तो म्हणतो की वा 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 आज मेजवानीच आहे. तर हे प्रत्येकाच्या नाना कल्पना आहे. असा सर्वांचा अनुभव आहे. यास्तव भोक्त्यांच्या अनेक कल्पनांप्रमाणे पदार्थही अनेक प्रकारचे बनतात असे आम्ही मानतो. म्हणून भोक्त्याच्या अनेक कल्पनाप्रमाणे पदार्थ सुद्धा नाना प्रकारचे बनतात असे आम्ही मानतो. तर मानणं हे बरोबरच आहे. जीव एकाच पदार्थाविषयी अनेक कल्पना कशा करतो ते दाखवितात. आता अनेक कल्पना कशा करतो ते दाखवतात, पण ते नंतर कुंडली स्वतः